नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलवर। मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे। हा महामार्ग लवकरच 8 पदरी होणार आहे, ज्यामुळे प्रवास अधिक वेगवान आणि सोयीचा होईल। जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राइब करा व बेल आयकॉन प्रेस करा। अशा अपडेट्ससाठी तुम्हाला बेल आयकॉन आताच प्रेस करून ठेवा लागणार आहे। सर्वप्रथम आता आपण प्रकल्पाचा आराखडा जाणून घेणार आहोत। सध्या मुंबई पुणे द्रुतगती मार्ग 6 लेनचा आहे, पण MSRTCने या महामार्गाला 8 पदरी करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे। या अंतर्गत माडप, भातान आणि कामशेत जवळ नवीन लेन जोडल्या जातील। आता आपण जाणून घेऊया खर्च आणि वेळापत्रक। मित्रांनो, हा प्रकल्प 2 टप्प्यात होणार आहे आणि संपूर्ण प्रकल्प 3 वर्षात पूर्ण होईल असा अंदाज आहे। यासाठी अंदाजे 5000 कोटी रुपये खर्च होणार आहेत। आता आपण जाणून घेऊया वाहतूक आणि अडचणी। मित्रांनो, सध्या या महामार्गावर दररोज 60 ते 70 हजार वाहनांचा प्रवास होतो आणि सुट्ट्यांच्या दिवशी हा आकडा 90 हजारांपेक्षा जास्त वाढतो मित्रांनो। त्यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघातांमुळे प्रवासी त्रस्त होतात मित्रांनो। आता आपण जाणून घेऊया प्रकल्पाचे फायदे। हा प्रकल्प मंजूर झाल्यानंतर मुंबई पुणे प्रवासाचा वेळ कमी होईल आणि अपघातांचा धोका देखील कमी होईल। 2002 पासून या महामार्गावरील वाहने दरवर्षी 5% वाढत आहेत आणि ही सुधारणा खूप आवश्यक बनली आहे मित्रांनो, आता आपण प्रकल्पाची वेळापत्रक आणि टप्पे जाणून घेणार आहोत। या प्रकल्पाला लवकरच राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळेल आणि 2025च्या सुरुवातीस काम सुरू होईल अशी अपेक्षा आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? हा प्रकल्प वेळेत पूर्ण होईल का? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हो, जर अजून सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करा, कारण अशा महत्त्वाच्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।